आषाढी वारी 2026 अनुषंगानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी, पालखीतळ, 65 एकर व वाळवंट येथे पाहणी केली। याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, अन्न धान्य पुरवठा अधिकारी ओंकार पाडोळे, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांसह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गतवर्षी आषाढी वारी कालावधीत प्रशासनानं वारकरी भाविकांसाठी यात्री पालखीतळ, भक्तिसागर येथे चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। त्याचप्रमाणे आताही चांगल्या व अधिकच्या सुविधा उपलब्ध कराव्यात। शहरातील रस्ते, डिवायडर स्वच्छ करावे, आवश्यक ठिकाणी डिवायडरला रंगकाम करावा। आषाढी यात्रेत भाविकांच्या मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता केली असून जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी सर्व सुविधा उपलब्ध ठेवाव्यात। सरगम चौकातील पुलाखालून वाळवंटापर्यंत रस्ता नगरपालिकेनं करावा। 65 एकर येथे स्वच्छता, पिण्याचं पाणी, विद्युत पुरवठा, वैद्यकीय सुविधा उपलब्धता बरोबर स्वच्छता ठेवावी। चंद्रभागा पात्राच्या काठावरील काटेरी झाडे झुडपे काढावीत, तसेच मातीचे ढिगारे काढून सपाटीकरण करावे, अशा सूचना पालकमंत्री गोरे यांनी दिल्या। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।